विषयांतर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. समजा रात्रीचे 2 वाजले आहेत. कामाच्या टेबलावर प्रचंड पसारा आहे. कागदपत्रे इकडे तिकडे विखुरलेली आहेत आणि एक व्यक्ती स्वतःशीच काहीतरी पुटपुटत वेड्यासारखं काम करत बसलीये. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हीच व्यक्ती स्वतःच्या गाडीची चावी कुठे ठेवली हे विसरते. आता समाज अशा माणसाला काय म्हणेल? साहजिकच आहे, गोंधळलेला, बेशिस्त किंवा कदाचित थोडासा वेडा. बरोबर. पण मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी अगदी याच्या उलट सांगतं. सायकॉलॉजीच्या मते वरवर अत्यंत विचित्र वाटणाऱ्या या सवयी प्रत्यक्षात अतिशय उच्च बुद्ध्यांक म्हणजे हाय IQ असलेल्या लोकांची लक्षणे असू शकतात. अगदी बरोबर. आणि आजच्या या सखोल चर्चेचा उद्देश नेमका हाच आहे. अत्यंत बुद्धिमान लोकांच्या अशा 5 सवयी ज्यांना समाज चुकीचं समजतो, पण विज्ञानाच्या दृष्टीने ती एका जिनियस मेंदूची प्रगत कार्यप्रणाली असते. खरं तर बुद्धिमत्ता ही फक्त एखाद्याच्या मार्कशीटमध्ये किंवा पदवीमध्ये मोजता येत नाही. उच्च बुद्धिमत्तेचे लोक जगाच्या ठरलेल्या चौकटीत अजिबात बसत नाहीत. हो ना. त्यांची वागण्याची पद्धत समाजाला अजब वाटत असली तरी त्यामागे एक अतिशय स्पष्ट असं विज्ञान असतं. आज आपण ज्या 5 सवयींबद्दल बोलणार आहोत त्यावरून आपल्याला समजेल की एक अत्यंत बुद्धिमान मेंदू माहितीवर कशी प्रक्रिया करतो आणि तो आपली ऊर्जा कशी वाचवतो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण थेट पहिल्या सवयीकडे वळूया, जी मला स्वतःला खूप कुतूहलाची वाटते. कोणती? ती म्हणजे स्वतःशीच बोलणे किंवा ज्याला आपण सेल्फ टॉक म्हणतो. अनेकदा आपण पाहतो की काही लोक एकटेच असताना स्वतःशी बडबड करत असतात. रस्त्याने चालताना, एखादं काम करताना त्यांना स्वतःशीच बोलण्याची सवय असते. हो, आणि समाजात याला अनेकदा मानसिक अस्थिरता समजलं जातं. नक्कीच. पण मला इथे एक वेगळा रिचाल मांडावासा वाटतो. जसं एखादा खेळाडू अत्यंत महत्त्वाच्या सामन्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी स्वतःलाच प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःशी बोलतो, तसाच काहीसा प्रकार इथेही होतो का? म्हणजे स्वतःशी बोलणं हे एकाग्रतेचं लक्षण कसं असू शकतं? यात सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे स्वतःशी बोलणं ही मेंदूची एक अत्यंत प्रगत अशी फिल्टरिंग यंत्रणा आहे. फिल्टरिंग यंत्रणा? हो. बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा बुद्ध्यांक खूप जास्त असतो तेव्हा त्यांच्या मेंदूत एकाच वेळी शेकडो विचार अत्यंत वेगाने सुरू असतात. त्यांचे विचार हवेत विखुरलेल्या विजेच्या लहरींसारखे असतात. बापरे, म्हणजे अतिशय गोंधळलेले आणि गुंतागुंतीचे? अगदी. आणि अशावेळी स्वतःशी मोठ्याने बोलल्यामुळे मेंदूला एक विशिष्ट दिशा मिळते. म्हणजे स्वतःशी बोलून ते त्यांच्या त्या गोंधळलेल्या विचारांना एका रांगेत आणतात असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी तसंच. मेंदूमध्ये विचार हा अमूर्त असतो, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट. पण जेव्हा तुम्ही तो विचार मोठ्याने बोलता तेव्हा तो शब्दरूप घेतो. यासाठी मेंदूला आधी तो विचार भाषेमध्ये बदलावा लागतो. मग ओठ आणि जिभेला सूचना द्यावी लागते आणि शेवटी तेच शब्द कानांद्वारे पुन्हा मेंदूपर्यंत पोहोचतात. अरे चा, हे खूपच चक्रावून टाकणार आहे. हो ना. याला विज्ञानात ऑडिटरी फीडबॅक लूप म्हणतात. या प्रक्रियेमुळे मेंदूचा वेग थोडा संथ होतो आणि तो एकाच समस्येवर अधिक अचूकपणे लक्ष केंद्रित करू शकतो. म्हणजे कठीण गणित सोडवताना किंवा एखादा मोठा निर्णय घेताना स्वतःशी बोलणे म्हणजे मेंदूने स्वतःला दिलेली ती एक प्रकारची कमांड असते. तर नक्कीच. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे स्वतःशी बोलणारा माणूस वेडा नसून तो त्याच्या मेंदूतल्या हजारो विचारांच्या गर्दीतून एका महत्त्वाच्या विचाराला पकडून त्याला आकार देण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. आपण एक प्रकारे आपला स्वतःचाच एक्सटर्नल प्रोसेसर बनतो. पण आता मला इथे थोडा प्रतिवाद करावासा वाटतोय. कारण आपली दुसरी सवय आहे विस्कळीत खोली आणि कामाचा प्रचंड पसारा. आता लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की नीटनेटकेपणा ही चांगल्या सवयीची पावती आहे. शिस्त महत्वाची मानली जाते. हो. जर एखाद्याच्या केबलावर प्रचंड पसारा असेल आणि ऐनवेळी महत्वाची फाईल न सापडल्यामुळे जो ताण येतो, त्यामुळे तर मेंदूची कार्यक्षमता कमी होते ना. मग पसारा आणि उच्च बुद्धिमत्ता यांचा संबंध कसा काय असू शकतो? हा खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. समाजाची शिकवण नक्कीच अशी आहे की नीटनेटकेपणा म्हणजे यश. पण मानसशास्त्र इथे 2 गोष्टींमध्ये फरक करतं. कोणत्या 2 गोष्टी? अस्वच्छता आणि विस्कळीतपणा. आपण इथे अस्वच्छतेबद्दल बोलत नाही आहोत. आपण कागदपत्रे, पुस्तके आणि वस्तूंच्या पसाऱ्याबद्दल बोलत आहोत, म्हणजे ऑर्गनाइज्ड केऑस.
ओके, समजलं. मिनेसोटा विद्यापीठाने यावर एक अतिशय प्रसिद्ध संशोधन केलं होतं. त्यांच्या मते विस्कळीत आणि पसाऱ्याने भरलेली खोली मानवी मेंदूला डायव्हर्जंट थिंकिंग करण्यासाठी प्रवृत्त करते. डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे नक्की काय? डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याची क्षमता. अच्छा. बघा, जेव्हा एखादी खोली अत्यंत स्वच्छ आणि सर्व वस्तू जागेवर असतात, तेव्हा तो एक सेफ आणि प्रेडिक्टेबल झोन असतो. तिथे मेंदूला काहीही नवीन करण्याची प्रेरणा मिळत नाही. कारण सगळं आधीच ठरलेलं असतं. अगदी बरोबर. पण जेव्हा टेबलावर पसारा असतो, तेव्हा मेंदूला आजूबाजूला अनेक अनपेक्षित गोष्टी दिसतात. एका पुस्तकाच्या शेजारी कॉफीचा कप असू शकतो, त्याखाली एखादा जुना कागद असू शकतो. म्हणजे या विस्कळीत वातावरणामुळे मेंदूला दोन पूर्णपणे वेगवेगळ्या आणि असंबंधित गोष्टींना एकत्र जोडून एक नवीन विचार तयार करण्यास भाग पाडलं जातं. अगदी तसंच. तो पसारा त्यांच्यासाठी एक प्रकारचा क्रिएटिव्ह कॅनव्हास असतो. पण मग तो पसारा आवरणाकडे त्यांचं लक्ष का जात नाही? म्हणजे त्यांना तो अडथळा वाटत नाही का? कारण इथे ब्रेन एनर्जी इकॉनॉमी म्हणजे मेंदूच्या ऊर्जेचे व्यवस्थापन हा मुद्दा येतो. तुम्हाला माहितीच असेल, मानवी मेंदू शरीरातील 20% ऊर्जा एकटाच खर्च करतो. हो, हे मी वाचलंय कुठेतरी. तर अत्यंत बुद्धिमान लोकांचा मेंदू जगातील गुंतागुंतीच्या प्रश्नांवर काम करत असतो. आता टेबलावरची कागदपत्रे रंगानुसार किंवा आकारानुसार लावून ठेवण्यात मेंदूची खूप ऊर्जा खर्च होते. एका जिनियस मेंदूला ही ऊर्जा अशा क्षुल्लक कामात वाया घालवायची नसते. त्यांच्यासाठी खोली आवरणे हे दुय्यम काम असते. त्यांची सर्व ऊर्जा नवनिर्मितीमध्ये खर्च होत असते. खरंच, हे ऐकून मला अल्बर्ट आइन्स्टाईन यांची आठवण झाली. त्यांचं कामाचं टेबल प्रचंड पसाराने भरलेलं असायचं. हो, आणि त्याबद्दल त्यांनी एकदा विचारलं होतं की जर विस्कळीत टेबल हे विस्कळीत मनाचे लक्षण असेल, तर मग रिकामा टेबल कशाचे लक्षण आहे? क्या बात है. ही ओळ खूप काही सांगून जाते. म्हणजे एखाद्याचा मेंदू खोली आवरण्यापेक्षा जगातल्या मोठ्या समस्या सोडवण्यात जास्त व्यस्त असतो, हे आता अधिक स्पष्ट झालं. नक्कीच. आता भौतिक पसारा आणि मानसिक एकाग्रता ह्यांच्या या विरोधाभासानंतर आपण तिसऱ्या सवयीकडे वळूया. बुद्धिमान लोकांचा मेंदू वेळेचं व्यवस्थापन कसे करतो, हा आपला पुढचा टप्पा आहे. लवकर निजे, लवकर उठे हे आरोग्यासाठी चांगलं असतं हे सर्वांनाच माहीत आहे. पण इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. उच्च बुद्ध्यांक असणारे लोक बहुतांश वेळा नाईट आउल्स असतात, म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागणारे. हो, जर आपण हे मानवी उत्क्रांतीच्या आणि मेंदूच्या प्रक्रियेच्या मोठ्या संदर्भात पाहिलं, तर रात्रीच्या वेळी बुद्धिमत्ता अधिक प्रखरपणे काम करते असं अनेक अभ्यासांतून सिद्ध झालं आहे. असं का बरं? कारण बघा, दिवसा आजूबाजूला खूप गोंधळ असतो. सतत काहीतरी नवीन माहिती मेंदूवर आदळत असते. पण रात्री वातावरण पूर्णपणे बदलतं. मला इथे एक उदाहरण द्यावंसं वाटतं. आपण आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपची तुलना याच्याशी करू शकतो का? म्हणजे कसं? दिवसा आपला मेंदू एका स्मार्टफोनसारखा असतो, ज्यामध्ये एकाच वेळी 50 ॲप्स उघडे असतात, जसे की ट्रॅफिकचा आवाज, ऑफिसची कामं, लोकांचे फोन आणि इतर जबाबदाऱ्या. बरोबर. या सगळ्या बॅकग्राऊंड ॲप्समुळे मेंदूची रॅम सतत वापरली जात असते. पण रात्रीच्या वेळी हे सगळे बॅकग्राऊंड ॲप्स अचानक बंद होतात आणि मग मेंदूची 100% रॅम फक्त एकाच क्रिएटिव्ह विचारावर किंवा समस्येवर काम करण्यासाठी मोकळी होते. हे असं काहीसं आहे का? हे अगदी अचूक उदाहरण आहे. दिवसा मेंदूला रिॲक्टिव्ह मोडमध्ये राहावे लागते. म्हणजे आजूबाजूच्या घटनांवर सतत प्रतिक्रिया द्यावी लागते असं ना? हो, कोणी हाक मारली की उत्तर देणे, रस्ता ओलांडताना गाड्यांकडे लक्ष देणे, यामुळे मेंदूवर खूप मोठा कॉग्निटिव्ह लोड म्हणजेच मानसिक ताण असतो. पण जेव्हा रात्री सर्वत्र शांतता असते, तेव्हा हा कॉग्निटिव्ह लोड जवळजवळ शून्यावर येतो. अशा वेळी मेंदूचा डिफॉल्ट मोड नेटवर्क अधिक सक्रिय होतो. डिफॉल्ट मोड नेटवर्क? हो, हा नेटवर्क तेव्हाच चालू होतो जेव्हा आपण बाहेरच्या जगाशी संपर्क तोडतो आणि स्वतःच्या आत डोकावतो. अत्यंत बुद्धिमान लोकांना या डिफॉल्ट मोडची गरज असते. कारण खरी नवनिर्मिती आणि सखोल विचार ही याच शांततेत जन्म घेतात. अगदी बरोबर. म्हणजे रात्रीच्या शांततेत मेंदूला त्याच्या सर्वोच्च क्षमतेवर पोचण्यासाठी एक प्रकारची मोकळीक मिळते. पण मला इथे एक मोठा विरोधाभास असा दिसतोय की ज्यांचा मेंदू रात्री इतक्या गुंतागुंतीचे विचार करू शकतो, त्यांची रॅम जर इतकी मोठी आहे, तर मग तेच लोक दैनंदिन जीवनातील साध्या साध्या गोष्टी का विसरतात? ही आपली चौथी सवय आहे, छोट्या छोट्या गोष्टी विसरणे. हा खूपच कॉमन प्रश्न आहे. हो ना. अनेकदा आपण पाहतो की हे लोक गाडीची चावी विसरतात,
कोणाचा तरी वाढदिवस विसरतात किंवा दुकानातून दूध आणायला विसरतात. समाजाच्या दृष्टीने हे निष्काळजीपणाचं लक्षण आहे. पण उच्च बुद्धिमत्तेशी याचा काय संबंध? यामागे सायकोलॉजीची सिलेक्टिव्ह मेमरी ही संकल्पना आहे. आपल्याला असं वाटतं की मेंदू म्हणजे एखादा कम्प्युटरचा हार्ड ड्राईव्ह आहे, जिथे जेवढी जास्त माहिती साठवली तेवढा तो मेंदू चांगला. हो, तसंच आपला सर्वसाधारण समज असतो. पण तसं नसतं. बुद्धिमत्ता म्हणजे किती गोष्टी लक्षात आहेत हे नव्हे, तर कोणत्या गोष्टी विसरायच्या हे ठरवण्याची क्षमता. म्हणजे आपला मेंदू अनावश्यक माहिती गाळून फक्त अत्यंत महत्वाच्या आणि क्लिष्ट विषयांवर लक्ष केंद्रित करतो. बरोबर. म्हणजे हा एक प्रकारचा स्पॅम फिल्टर आहे. तर जसा आपला ईमेल नको असलेले मेसेज आपोआप जंक फोल्डरमध्ये टाकतो आणि फक्त महत्वाचे मेसेज इनबॉक्समध्ये ठेवतो. अगदी बरोबर. जर मेंदूने प्रत्येक क्षुल्लक माहिती साठवून ठेवली, जसं की काल दुपारी जेवणात काय होतं किंवा चावी कोणत्या टेबलावर ठेवली, तर नवीन आणि मोठ्या संकल्पनांवर विचार करण्यासाठी तिथे जागाच उरणार नाही. हो, जेव्हा एखादी नवीन माहिती मेंदूत येते तेव्हा मेंदू वेगाने ठरवतो की ही माहिती भविष्यातील समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त आहे की नाही. आणि जर ती उपयुक्त नसेल तर? जर ती माहिती जगण्यासाठी किंवा नवीन शोधासाठी उपयुक्त नसेल तर मेंदू ती माहिती साठवणारे न्यूरल पाथवेज जाणीवपूर्वक कमकुवत करतो. म्हणजे ते विसरणे हा मेंदूतील बिघाड नसून ती माहिती डिलीट करून जागा मोकळी करण्याची ती एक अत्यंत कार्यक्षम पद्धत आहे. पण इथे एक अडचण आहे. एखाद्या गुंतागुंतीच्या सिद्धांतावर विचार करण्यासाठी चावी विसरणे ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही एखाद्याचा वाढदिवस विसरता तेव्हा त्याचे व्यावहारिक आयुष्यात किंवा सामाजिक संबंधांमध्ये गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे लोक दुरावू शकतात. मग मेंदू अशा गोष्टींना महत्वाचे का मानत नाही? हा एक नैसर्गिक विरोधाभास आहे. जैविकदृष्ट्या म्हणजे बायोलॉजिकली मेंदूला सामाजिक कॅलेंडर किंवा लोकांच्या अपेक्षांशी काहीही देणे-घेणे नसते. अच्छा. मेंदूचे मुख्य काम आहे नवीन गोष्टी शिकणे आणि प्रगत विचार करणे. एक अत्यंत बुद्धिमान मेंदू सामाजिक अपेक्षांपेक्षा एखाद्या वैज्ञानिक किंवा वैचारिक समस्येच्या सोडवणुकीला अधिक महत्त्व देतो. म्हणजे त्यांच्यासाठी विश्वाची निर्मिती कशी झाली किंवा एखाद्या यंत्रातील त्रुटी कशी सुधारायची हा विचार एखाद्या सामाजिक कार्यक्रमापेक्षा कित्येक पटींनी जास्त महत्वाचा असतो. हो, म्हणूनच ते अशा गोष्टी विसरतात ज्या त्यांच्या मुख्य ध्येयाला पूरक नसतात. हे खरंच डोळे उघडणारे आहे. म्हणजे भौतिक पसारा असला तरी मेंदूच्या आत मात्र माहितीची अतिशय काटेकोरपणे निवड आणि स्वच्छता केली जात आहे. नक्कीच. आता या सगळ्या सवयी आपण पाहिल्या. स्वतःच्या गोंधळलेल्या विचारांना दिशा देण्यासाठी स्वतःशी बोलणे, मेंदूची ऊर्जा वाचवण्यासाठी खोलीतला पसारा तसाच राहू देणे, कॉग्निटिव्ह लोड टाळण्यासाठी रात्री जागणे आणि मोठ्या कल्पनांना जागा देण्यासाठी छोट्या गोष्टी विसरणे. या सगळ्या सवयींमागे एकच मूळ प्रेरणा असल्यासारखं वाटतं, ज्याला आपण ड्रायव्हिंग फोर्स म्हणू. आणि ती प्रेरणा म्हणजे आपली 5वी सवय, सततची उत्सुकता आणि कधीही न संपणारं असमाधान. हे लोक कधी शांत का बसू शकत नाहीत? त्यांना प्रत्येक गोष्टीमागे प्रश्न का पडतात? यामुळे एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की बुद्धिमत्ता नेमकी कशावर पोसली जाते. सायकोलॉजी सांगते की सामान्य मेंदूसाठी काय घडत आहे हे जाणून घेणे पुरेसे असते. म्हणजे फक्त व्हॉट? पण एका बुद्धिमान मेंदूला का आणि कसे हे जाणून घेतल्याशिवाय चैन पडत नाही. सामान्य माणूस जेव्हा सफरचंद खाली पडताना पाहतो तेव्हा तो ते स्वीकारतो. पण एक बुद्धिमान मेंदू विचारतो, ते वर का गेले नाही? न्यूटनसारखं, हो ना? हो, अगदी बरोबर. म्हणजे त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट अंतिम नसते. साध्या साध्या गोष्टींमध्येही ते गुंतागुंत शोधत असतात. ते गुंतागुंत शोधत नाहीत, तर ते त्यामागचे मूळ तत्व किंवा मेकॅनिझम शोधत असतात. मानवी मेंदूमध्ये एक डोपामाइन रिवॉर्ड सिस्टम असते. सामान्य लोकांना एखादं काम पूर्ण केल्यावर किंवा यश मिळाल्यावर डोपामाइन मिळतं आणि त्यांना आनंद वाटतो. पण अत्यंत बुद्धिमान लोकांच्या मेंदूला एखादं नवीन कोडे किंवा प्रश्न सापडल्यावर डोपामाइन मिळतं. बापरे. म्हणजे त्यांची शिकण्याची भूक कधीच संपत नाही. एखादं उत्तर मिळालं की ते त्या उत्तरातून नवीन प्रश्न निर्माण करतात. हो, आणि हेच सततचे असमाधान आणि प्रचंड उत्सुकता त्यांना सामान्यांपेक्षा वेगळे आणि जिनियस बनवते. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आता आपण या सखोल चर्चेच्या शेवटाकडे येत आहोत.
यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की मेंदूची स्वतःची अशी एक ऊर्जा अर्थव्यवस्था आहे. हो, एनर्जी इकॉनॉमी. तो स्वतःशी बोलून गोंधळ शांत करतो, भौतिक पसारा सोडून देऊन आपली ऊर्जा वाचवतो, रात्रीच्या शांततेत स्वतःची पूर्ण रॅम वापरतो, क्षुल्लक गोष्टी विसरून मोठ्या कल्पनांसाठी जागा तयार करतो आणि या संपूर्ण प्रक्रियेला चालना देते ती त्याची कधी न संपणारी उत्सुकता. अगदी अचूक सारांश. बुद्धिमत्तेला आपण केवळ एकाच साच्यात किंवा परीक्षेत मिळणाऱ्या मार्कांच्या स्वरूपात पाहणे थांबवले पाहिजे. बुद्धिमत्ता ही अनेकदा अस्ताव्यस्त, गोंधळलेली आणि समाजमान्य नियमांच्या विरुद्ध जाणारी असू शकते. आणि जाता जाता या संपूर्ण चर्चेवरून माझ्या मनात एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतोय. कोणता? जर आपला समाज लहानपणापासूनच प्रत्येक मुलाला अत्यंत नीटनेटके राहण्याची, लवकर झोपण्याची, स्वतःशी न बोलण्याची आणि समाजाने ठरवून दिलेल्या शिस्तीतच राहण्याची सक्ती करत असेल, आपण खऱ्या बुद्धिमत्तेला मर्यादित तर करत नाही ना. हा, खरंच खूपच सखोल विचार आहे. ही अशी एक गोष्ट आहे ज्यावर आपण सर्वांनी शांतपणे विचार करायला हवा. तर मानसशास्त्र आणि मानवी वर्तनाच्या अशाच एका नवीन आणि रंजक प्रवासासह आपण पुन्हा भेटू. विषयांतर YouTube चॅनलवरील ही चर्चा ऐकल्याबद्दल आणि आमच्यात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.